फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज मी खिचडी बनवणार आहे. खिचडी म्हणजे ही एक अशी डिश आहे की ती खायला पण एकदम टेस्टी लागते, बनवायला पण खूप इझी आहे आणि आपला टाईम पण वाचतो. तेच की खूप कमी वेळात खिचडी आपली बनवून तयार होते. तर खिचडी बनवायसाठी मी एक टोमॅटो घेतला, एक कांदा घेतला आणि मिरची घेतली आणि ते सर्व कट करून घेतलं. त्यानंतर मी एक बटाटा घेतला, त्याला सोलून घेतलं आणि मग तो पण कट केला. त्यानंतर मी बटाट्याला स्वच्छ धुवून घेतलं. त्याचबरोबर कढीपत्ता आणि कोथिंबीरसुद्धा घेतली, ते पण स्वच्छ धुवून घेतली आणि कोथिंबीर कट केली. त्यानंतर मग मी कुकर घेतला, गॅसवर ठेवला आणि त्यामध्ये तेल टाकले. तेल गरम झाल्यावर मी त्यामध्ये मोहरी टाकली. त्यानंतर बघा कढीपत्ता टाकला, जिरं टाकले, शेंगदाणे टाकले. तसंच मी त्यामध्ये मिरची टाकली, कांदा टाकला, टोमॅटो टाकले, त्यानंतर वाटाणे टाकले, बटाटा टाकला आणि हे सर्व छान परतवून घेतलं. आता तुमच्याकडे जर गोबी असेल तर ते तुम्ही त्यात टाकू शकता, बट माझ्याकडे गोबी नव्हती सो मी टाकली नाही. म्हणजे माझ्याकडे जेवढे इन्ग्रेडियंट होते ते सर्व मी त्यामध्ये टाकले आणि हे सर्व टाकून झाल्यावर एकदा छान मिक्स करून घ्यायचं आणि त्याला थोडं हलकंसं शिजू द्यायचं. मग ते थोडं हलकंसं शिजलं की त्यामध्ये लाल मिर्च पावडर, हळद, मसाला, मीठ, हिंग मसाला घालून पुन्हा एकदा परतवून घ्यायचं. आणि मग मसाल्यांना परतून झाल्यावर आणि ते व्हेजिटेबल जे आपण आधी टाकले होते आणि मसाले ते सर्व एकजूट झाल्यावर त्यामध्ये पाणी घालायचं. त्यानंतर मग खिचडीसाठी डाळ आणि तांदूळ घ्यायचे. मी इथे 1 वाटी डाळ आणि 1 वाटी तांदूळ घेतलेले आहे, कारण मला खिचडी फक्त 2 जणांसाठी बनवायची होती. सो मी त्यानुसार माझे प्रमाण घेतले आणि मी मुगाची डाळ यूज केली. तुम्ही मुगाची डाळ स्किप करून इथे तुरीची डाळ पण यूज करू शकता. जर तुम्हाला जी डाळ आवडत असेल ती तुम्ही यूज करू शकता. मला मुगाची खिचडी जास्त आवडते त्यामुळे मी मुगाची डाळ घेतली. डाळ तांदूळचं प्रमाण पण तुम्ही कसं थोडं मागे पुढे करू शकता, पण मी कसं 1 वाटी तांदूळ आणि 1 वाटी डाळ घेतली. मला समान जास्त आवडतं. 2 जणांची खिचडी करायची होती त्यामुळे मी डाळ आणि तांदूळ दोन्ही सेम पोर्शनमध्ये घेतलं. त्यामुळे काय होतं ना, खिचडी खायला एकदम रुचकर लागते आणि खूप अशी टेस्टी लागते. आपण जर समजा खिचडी जास्त लोकांसाठी करत असेल तेव्हा मात्र आपल्याला तांदूळाचे प्रमाण जास्त आणि डाळीचं प्रमाण कमीच ठेवावं लागतं. त्यानंतर मग मी डाळ तांदूळ घेऊन ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतले. नंतर डाळ आणि तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून झाल्यावर मी त्याला कुकरमध्ये टाकले आणि पुन्हा एकदा परतवून घेतलं. त्यानंतर कुकरचे झाकण बंद करून दिलं. त्यानंतर मी मीडियम फ्लेमवर 4 शिट्ट्या होऊ दिल्या आणि त्यानंतर गॅस बंद केला. आणि ही बघा माझी खिचडी बनवून तयार आहे. आता बऱ्याच जणांचं खिचडी हे कम्फर्ट फूड आहे. बहुतांश लोक डिनरमध्ये रात्रीच्या वेळी खिचडी खायला पसंत करतात, कारण ती पचायला पण हलकी असते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.